हो जाएगा। हाँ थोड़ा पकड़ कर राधा इथे सगळं करता धंदा इथे करता नाव इंग्लिशमध्ये इकडे 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 सांगितलं तरी यांना समजत नाही। हे जे व्यापारी आहेत ना यांना आम्ही जवळजवळ भरपूर दिवस सांगतोय की बोर्ड मराठीमध्ये पाहिजे। हे जे नाव छोटं आहे इंग्लिशचं नाव एवढं मोठं आणि मराठी नाव एवढं छोटं त्यांना जावं सांगा सुद्धा ही लोकांना ही गोष्ट मानत नव्हते। आणि ते शॉप इस्टॅब्लिश म्हणून जे डिपार्टमेंट आहे ज्यांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती त्यांनी सुद्धा याच्यावर कारवाई करत नाही। शेवटी आम्हाला मग हे भाग पडलं। उद्या महाराष्ट्र दिन आहे तर आमचा प्रयास हाच असणार आहे की लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मराठी पाट्या झळकल्या म्हणून हे मराठी पाटी आंदोलन असं नेहमीपर्यंत पाठी येतं पूर्ण मराठी पाट्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार आहे। नगरसेवक रावजी तर काय बोलतील? या वोडाफोनचं हे जे दुकान आहे मोबाईल शॉपिंग तर यांना मी जवळजवळ 11 वेळा स्वतः प्रत्यक्ष येऊन सांगितलं की तुमचं ते इंग्लिशमध्ये मोठं नाव आहे मराठीतलं म्हणजे मराठीत नाव एवढं छोटं आहे म्हणजे मराठीची थट्टा चालवलेली आहे लोकांनी। तर त्यांना 10 वेळा मी सांगितलं की मराठीत नाव मोठं पाहिजे इंग्लिशमधलं नाव छोटं करा तरीसुद्धा या लोकांनी ऐकलं नाही। शेवटी शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट लायसनवाले गुमास्ता लायसन आपण ज्यांना म्हणतो त्यांनाही 2-3 वेळा आम्ही तक्रार केली तेही निष्क्रिय झालेले आहेत त्यांनीसुद्धा काही कारवाई केली नाही। आणि म्हणून उद्या महाराष्ट्र दिन आहे 1 मे आणि त्याचं औचित्य साधून आम्ही आधी कारवाई करतोय। त्यांना आता परत आम्ही सांगितलेलं सूचना दिलेली आहे की आता आम्ही एवढंच केलेलं आहे जेव्हा तुम्ही पार्टी बनवाल आणि जेव्हा परत तुम्ही इंग्लिशमधलं मोठं नाव आम्ही प्रत्येक वेळी येणार आणि तुमचे हे फाडणार त्याशिवाय यांना आकडा येणार नाही। या महाराष्ट्रामध्ये जर का मराठीची अशी नाचक्की होत असेल तर आम्ही कदापि इथे सहन करणार नाही। धन्यवाद।